एक होतं जंगल. त्या जंगलात एक धिटुकला पिटुकला ससा राहत होता. दिवसभर जंगलात भटकायचा, खेळायचा, आरामात राहायचा. एक दिवस फिरता फिरता त्याला दिसली एक गुहा. त्याला भूक तर चांगलीच लागली होती. त्यानं विचार केला, कोणाची बरं असेल ही गुहा? आज जाऊन तर बघूया काही खायला मिळतंय का ते. म्हणून तो गुहेत शिरला. गुहेत मस्त खाऊ ठेवला होता. प्यायला थंडगार पाणी ठेवलं होतं. त्यानं त्या खाऊवर चांगलाच ताव मारला आणि मनाशी म्हणाला, आता इतकं छान जेवण झालंय, आता कशाला उन्हाचं बाहेर पडू, जरा वेळ विश्रांती घेऊन मग बाहेर पडावं. असा विचार करून त्यांनी दार लावलं आणि दिली ताणून. तुम्हाला माहितीये ती गुहा कोणाची होती? वाघोबाची. संध्याकाळ झाली आणि शिकारीला गेलेला वाघ आला की परत. गुहेचं दार बंद बघून वाघ आधी चक्रावलाच, पण मग रागाने डरकाळ्या फोडू लागला आणि ओरडू लागला, वाघोबाच्या गुहेत कोण शिरलंय? वाघोबाच्या गुहेत कोण शिरलंय? वाघाचा आवाज ऐकून सशाला जाग आली. तो घाबरला. अरे बाप रे, ही तर वाघाची गुहा. आता वाघ आला तर तो मला खाऊन टाकेल. उगीच मी या गुहेत शिरलो. पण आता घाबरून चालणार नाही, जरा युक्ती वापरायला हवी. म्हणून ससा धिटाईने जरा घोगरा आवाज काढून म्हणाला, मी तर आहे ससूल्या गडी, डुल 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 डुलक्या मारी. मी तर आहे ससूल्या गडी, डुल 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 डुलक्या मारी. वाघोबाचे डोळेच फोडीन. बाप रे, वाघोबा चांगलाच घाबरला. माझे डोळे फोडणारा हा कोण बरं मोठाला प्राणी आहे? असा विचार करून वाघोबा पळत सुटला. वाघोबा पळाला 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 पळाला. तिथे त्याला भेटला एक सिंह. ए वाघोबा, असा का पळतोयस घाबरून? माझ्या गुहेत ना कोणीतरी एक प्राणी शिरलाय. तो म्हणतोय मी वाघोबाचे डोळे फोडीन, म्हणून मी घाबरून पळतोय. हे काय घाबरतोस तू? चल, मी येतो तुझ्या बरोबर. म्हणून वाघ आणि सिंह दोघे गेले गुहेपाशी. सिंहानं मोठ्यानं गर्जना केली आणि ओरडला, वाघोबाच्या गुहेत कोण शिरलंय? वाघोबाच्या गुहेत कोण शिरलंय? मी तर आहे ससूल्या गडी, डुल 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 डुलक्या मारी. वाघोबाचे डोळेच फोडीन. सिंहाची तर आयाळच कापीन. बाप रे, खुद्द जंगलाचा राजा सिंह त्याची आयाळ कापीन असं म्हणणारा हा प्राणी आहे तरी कोण? असा विचार मनात येऊन सिंह पण घाबरला. सिंह आणि वाघ दोघेही घाबरून पळत सुटले. पळाले 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 पळाले. तिथे त्यांना कोण भेटला? हत्ती. ए काय रे, तुम्ही का पळताय? अरे हत्ती दादा, या वाघोबाच्या गुहेत कोणीतरी भयंकर प्राणी शिरलाय. तो म्हणतोय वाघाचे डोळे फोडीन आणि माझी आयाळ कापीन, म्हणून आम्ही पळतोय. अरे हट, काय घाबरता, मी बघतो. मग हत्ती वाघ सिंह परत गुहेपाशी पोहोचले. वाघोबाच्या गुहेत कोण शिरलाय? वाघोबाच्या गुहेत कोण शिरलाय? मी तर आहे ससूल्या गडी, डुल 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 डुलक्या मारी. वाघोबाचे डोळेच फोडीन. सिंहाची तर आयाळच कापीन. हत्तीची तर सोंडच छाटीन. बाप रे, हत्ती पण घाबरला. हत्ती वाघोबा सिंह सगळे पळायला लागले. पळाले 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 पळाले.